मित्रांनो, कालच पोलीस बांधवांसाठीची सिडको लॉटरी 2020 ही जाहीर करण्यात आली आणि सोडतीचा निकालही लागला. मित्रांनो, या सोडतीच्या निकालावरून असं कुठेतरी दिसून येतं की सिडकोच्या घरांवर जो लोकांचा विश्वास आहे तो कुठेतरी दिवसेंदिवस कमी होत चाललेला आहे. आणि आज आपण त्याच विषयावर चर्चा करणार आहोत. सिडकोची विश्वासार्हता कमी होते का? नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपलं सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. मित्रांनो, सिडको लॉटरी म्हटलं की प्रत्येकजण फॉर्म भरण्यासाठी उत्सुक असतो. का? तर कमी दरामध्ये, स्वस्तामध्ये आपल्याला चांगली घरे मिळतील या उद्देशाने. पण कधीकधी अनेकांचा हिरमोडसुद्धा होतो आणि कधीकधी अनेकांवर नाराजीसुद्धा ओढवली जाते. त्याच्यामागे सुद्धा काही कारणं आहेत मित्रांनो, आणि आज आपण त्या कारणांची मीमांसा करणार आहोत. पोलीस बांधवांसाठी जी लॉटरी झाली होती त्या लॉटरीत एकूण घरे होती 4466 आणि फॉर्म आले होते. फॉर्मची संख्या होती 3975. म्हणजे जवळजवळ 491 घरे ही पोलीस लॉटरीतली अजूनही शिल्लक आहेत. तुम्हालाही माहीत आहे मित्रांनो की मागच्या लॉटरीतील सुमारे 6000 घरे ही पडून आहेत. म्हणजे विक्री विना पडून आहे, त्याची विक्री अजूनही झालेली नाही. अशी अनेक घरे वेगवेगळ्या प्रकल्पामध्ये शिल्लक राहतात, पडून राहतात, आणि त्याचा सुद्धा कुठेतरी सिडकोवरती भुर्दंड येतो आणि त्याचाच भुर्दंड पुन्हा विजेत्याकडून वसूल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो, असं मागच्या काही वर्षापासून दिसून येते. म्हणून अशी शिल्लक घरे का राहतात याच्यावरती सिडकोने एकदा विचारमंथन करणं आवश्यक आहे, किंवा शिल्लक घरांच्या कारणांची मीमांसा करून ती घरं पुन्हा कशी स्वस्तामध्ये विक्री करता येतील, त्यांना जास्त मागणी कशी येऊ शकते याच्यावरती सुद्धा विचार विनिमय करणं आवश्यक आहे. अन्यथा आता 6000 घरे राहिली, पुन्हा 10000 घरे राहतील, तर अशी शिल्लक घरे राहणं हे सिडकोच्या गुणवत्तेला किंवा विश्वासार्हतेला कुठेतरी तडा मानला जाऊ शकतो. याचाच अर्थ कुठेतरी मागणी कमी आणि पुरवठा जास्त हे इथे दिसून येत आहे. त्याच्यामागे सुद्धा काही कारणं आहेत मित्रांनो. त्याच्यामागे सर्वात महत्त्वाचं कारण हे मानलं जातं किंमत. घरांच्या किमती ह्या सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर आहेत. याच्यावर सुद्धा आपण सविस्तर चर्चा करणार आहोत मित्रांनो. जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हो, बेल आयकन प्रेस करायला मात्र विसरू नका. तर मित्रांनो, सिडकोच्या बाबतीत आपण आढावा घेतोय की नेमकं सिडकोच्या घरांची विश्वासार्हता का कमी होते याच्यावरती अनेकदा चर्चा झालेली आहे मित्रांनो. अनेकदा सिडकोकडे निवेदनं झालेली आहेत, अनेक मोठ्या प्रमाणात राजकीय गदारोळ झालेला आहे, टीका झालेली आहे. तरीसुद्धा यातून सिडको मात्र काही बोध घेताना दिसून येत नाही. आता ह्याच्यात एक गोष्ट पाहिली की जे लॉटरीपूर्वी ज्यांना लॉटरीसाठी फॉर्म भरायचे आहेत त्यांनासुद्धा खूप परेशानी झेलावी लागते, आणि लॉटरी लागल्यानंतरसुद्धा ती समस्या आहे त्या कमी होताना दिसत नाही आहेत. आणि आज आपण प्रमुख 6 मुद्दे पाहणार आहोत, ठळक 6 मुद्दे जे आपल्याला आत्तापर्यंत 3 लॉटरीवरून दिसून आलेले आहेत. म्हणजे सिडको लॉटरी 2018 असेल, सिडको लॉटरी 2019 असेल, आणि सिडको लॉटरी 2020 जी काल झाली ती असेल. तर एकंदरीत तिन्ही लॉटरीवरून मी 6 मुद्दे घेतलेले आहेत. त्या मुद्द्यांपैकी सर्वात पहिला मुद्दा मी घेणार आहे घरांची किंमत. आता घरांच्या किमतीच्या बाबतीत आपल्याला माहीत आहे अनेक सिडकोची घरे जे आहेत ते मार्केट बाजारभावापेक्षा खूप काहीतरी फरक आहे असं अजिबात नाही आहे. बाजारभावापेक्षा 15 ते 20% फरक पडतोय, 10 ते 15% तसा फरक आहे पाहिलं तर. कारण दिवसेंदिवस वर्षानुवर्षे सिडकोच्या घरांच्या किमती वाढत चाललेल्या आहेत आणि एरिया कुठेतरी कमी होताना दिसतोय. म्हणजे 2014 जी लॉटरी झाली होती स्वप्नपूर्तीची, त्याचा LIGचा एरिया होता 370 कार्पेट एरिया होता, आणि त्याची कुठेतरी 28 लाखाच्या आसपास त्याची किंमत होती. आणि जो EWSचा एरिया होता तो 305 कार्पेट एरिया होता, आणि त्याची किंमत 15 लाख होती. आता पुढच्या लॉटरीमध्ये काय झालं की त्या घरांचा एरिया कमी झाला, म्हणजे जवळजवळ 270 एरिया EWSचा केला, आणि LIGचा एरिया हा 320च्या दरम्यान केला, आणि किंमत मात्र तेवढी जरी ठेवली असली तरी ह्याचा तफावत मात्र खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला आता दिसून येते. याच्या घराच्या किमती आहेत त्या घरांच्या किमती कुठेतरी सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर आहेत. त्या सिडकोने कुठेतरी कमी करणे आवश्यक आहे, तर कुठेतरी सिडकोच्या घरांना मागणी जास्त वाढू शकते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो ताबा. जो घरांचा ताबा आहे, पोझिशन आहे, ते
वेळेवर मिळत नाही. अनेकांची तक्रार आहे की ताबा घरांचा, सिडकोच्या घरांचा वेळेवर मिळत नाही. आता सध्या रिसेंटली जरी कोरोनाचं कारण असेल, आपण मान्य करूया की सध्या कोरोनाचं संकट आलेलं आहे आणि कुठेतरी सिडकोला याचा फटका बसलेला आहे, त्याच्यामुळे ते डिले होते, मान्य आहे. पण असं नाही की फक्त कोरोनाचा फटका फक्त सिडकोलाच बसलेला आहे, सर्वसामान्यांना सुद्धा कोरोनाचा फटका बसला आहे. याचाही सुद्धा कुठेतरी सिडकोने विचार करावा आणि जे घरांचा ताबा आहे तो वेळेवर देण्याचा प्रयत्न करावा. कारण ह्याच्यापूर्वी जे स्वप्नपूर्तीचं तुम्ही पाहिलेलं आहे, स्वप्नपूर्तीचा सुद्धा ताबा जवळजवळ 1 वर्षाने पुढे गेला होता. त्यावेळेस तर काही कोरोनासुद्धा नव्हता किंवा कुठलं आर्थिक संकटसुद्धा नव्हतं. तरीसुद्धा त्याचा ताबा 1 वर्ष पुढे गेला होता. याच्यावरून एकंदरीत सिडकोची जे काम करण्याची पद्धत आहे ती कुठेतरी सुधारणे आवश्यक आहे आणि ग्राहकांना ताबा वेळेवर कसा मिळेल याकडे लक्ष देणं मात्र अत्यंत आवश्यक आहे. तिसरा मुद्दा आपण घेऊया मित्रांनो, समन्वयाचा. समन्वय अर्थात ग्राहक आणि सिडको कर्मचारी. आपण पाहिलेलं मित्रांनो, जे 2018ची लॉटरी असेल, 19ची लॉटरी असेल, किती 6-6, 7-7, 8-8 हजार अर्जदार अपात्र होत आहेत. कारण काय तर डॉक्युमेंटची कमी, एखादं डॉक्युमेंट्स कमी असेल किंवा काही मिस झालं असेल तर हा सुद्धा कुठेतरी समन्वयाचा अभाव याच्यामध्ये दिसून येतोय. कारण अर्जदार बोलतात की नाही आम्ही सगळे डॉक्युमेंट सबमिट केले होते तरीसुद्धा मग बाकीचे मी अपात्र का आहे, त्यांची कारणमीमांसा जरी सिडकोने दिली असली तरी कुठेतरी हे दोन्हीमध्ये समन्वय असणं आवश्यक आहे. सिडको ग्राहक आणि सिडको कर्मचारी याच्यामध्ये एक विश्वासाचं नातं पाहिजे. तर समस्याचं निराकरण व्यवस्थित करता आलं पाहिजे सिडकोच्या कर्मचाऱ्याकडून. याच्यावर पण सुद्धा कुठेतरी सिडकोने भर देणं आवश्यक आहे, जेणेकरून ग्राहक सिडकोवरती विश्वास ठेवू शकतील. यानंतर चौथा मुद्दा मी घेतला मित्रांनो, विलंब शुल्क. आता विलंब शुल्काचा तर खूप मोठा इश्यू आहे. कारण विलंब शुल्क जे आहे ते सिडकोचे जे काही त्यांचा नियम आहे, ते जे काही कलम आहे सिडकोच्या नियमाप्रमाणे ते घेतात, ओके. पण सिडकोची जी पेनल्टी आहे किंवा विलंब शुल्क आहे हे सध्या स्थितीमध्ये बघा जवळजवळ 12% आहे. 90 दिवसापर्यंत 12% आहे आणि 90 दिवसाच्या पुढे 16% सिडकोची ही पेनल्टीचा रेट आहे. म्हणजे हा कुठेतरी खाजगी बँकापेक्षा किंवा खाजगी फायनान्सपेक्षा सुद्धा कितीतरी पटीने जास्त हा रेट आहे. हा पण कुठेतरी कमी करावा. 1 ते 2% जरी पेनल्टी घेतली तरी सिडकोला काही फरक पडणार नाही. हे कुठेतरी सिडकोने हे कमी करायला पाहिजे, हे थांबवलं पाहिजे, जेणेकरून विजयी त्यांची आर्थिक हेळसांड होणार नाही किंवा त्याचं आर्थिक नुकसान होणार नाही. यानंतरचा मुद्दा आहे मित्रांनो, बांधकामाचा दर्जा. आता बांधकामाच्या दर्जासंदर्भात अनेक तक्रारी आलेल्या आहेत. अनेक तक्रारी म्हणजे दर्जा अर्थात पूर्ण इमारतीच्या स्ट्रक्चरबद्दल मी बोलत नाही आहे किंवा संपूर्ण बांधकामाबद्दल मी बोलत नाही किंवा सिडकोवरती किंवा शिर्केंवरती मी टीका करत नाही आहे. पण एक जनरल गोष्ट सांगतो की खूप क्षुल्लक गोष्ट आहे ती गोष्ट एवढी क्षुल्लक आहे, पण त्या क्षुल्लक गोष्टीचा मनस्ताप हा गेल्या 10 ते 15 वर्ष विजेते भोगतायत. साधी सोपी गोष्ट आहे मित्रांनो, ज्यावेळेस आपण घरामध्ये राहायला जातो त्यावेळेस लिकेज हा सगळ्यात मोठा इश्यू आहे सिडकोच्या घरामध्ये. लिकेजेस ते कुठेतरी सिडकोनी कमी करणं आवश्यक आहे. कारण लिकेजचं प्रमाण एवढं भयंकर आहे की आपण आपल्या खिशातले पैसे टाकून ते लिकेजेस पूर्ण होत नाहीत किंवा त्याचं कामही पूर्ण होत नाही आणि कुठेतरी विजेते हे हवालदिल होतात, मेटाकुटीस येतात. म्हणून हे लिकेजेसचं प्रमाण जे आहे ते कुठेतरी कमी व्हायला पाहिजे. नवीन घरात राहिल्यानंतर 1 वर्षभरात त्या घराच्या भिंतीच्या पापड्या असतात ना, पापड्या पूर्ण निघायला लागतात. आता ते पापड्या निघण्याचं प्रमाण फक्त सिडकोमध्येच नाही आहे असं नाही आहे, म्हाडामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात शिरकेचे जे घर बांधले जातात किंवा म्हाडाचे किंवा सिडकोचे घरं बांधले जातात त्यामध्ये तो प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणात आढळून आहे. तर ह्याच्यामध्ये कुठेतरी सिडकोनी किंवा शिर्के कन्स्ट्रक्शननी सुधारणा करणं आवश्यक आहे की जेणेकरून भिंतीचा गिलावा जो आहे, तो लेप जो आपण देतो, स्लॅब जो आपण देतो तो कुठेतरी टिकून राहायला पाहिजे, भिंतीला घट्ट धरून राहील याची कुठेतरी त्यांनी काळजी घेणं आवश्यक आहे. अनेक ठिकाणी आपण पाहिलं प्लास्टर पडतायत, जुन्या इमारतीचे प्लास्टर खाली पडतायत. हे कुठेतरी पुढे होऊ नये याच्या संदर्भात सिडकोनी ह्यावर लक्ष केंद्रित करणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून बांधकामाचा दर्जा हा व्यवस्थित सुधारू शकतो. यानंतरचा मुद्दा आहे मित्रांनो, सह अर्जदारासाठी शुल्क नको. आता जे पंतप्रधान आवास योजना आहे त्याचा जो मेन उद्देश होता, खरं तर त्यालाच मुळात हरताळ फासण्याचा प्रकार घडत आहे. म्हणजे जे पंतप्रधान आवास योजना जी आहे ती गरीब लोकांसाठी आहे, गरजू लोकांसाठी आहे आणि त्यांना फक्त सह अर्जदार को ॲप्लिकेंट लावण्यासाठी सिडको जवळजवळ ₹5,000 शुल्क आकारतं. असं म्हाडामध्ये कुठंच असं नियम नाही आहे, पण असे काही नियम आहेत की जे म्हाडात नाहीत पण सिडकोमध्ये राबवले जातात आणि तेही अत्यंत कठोरपणे राबवले जातात. त्याच्यावरती ॲक्शनसुद्धा घेतली जाते. अनेकांचे घरे रद्द झालेले आहेत पण वेळेवर पैसे न भरल्यामुळं. हाही कुठेतरी इश्यू आहे. म्हणून जे सह अर्जदार आहेत त्यांना कुठेतरी त्यांनी जी पेनल्टी लावली जाते 5,000 ती सुद्धा रद्द करणं आवश्यक आहे, जेणेकरून पुढे जी सिडकोची घरं आहेत त्याच्यावरती चांगली मागणी येऊ शकते. आता याच्यानंतरचा एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो मित्रांनो, एवढं सगळं झालं असलं तरी सिडको जे प्रायव्हेट बिल्डर नाही आहेत तरीसुद्धा त्याचे रूल्स प्रायव्हेट बिल्डरप्रमाणेच आहेत. फ्लोअर वाईज त्याची किंमत वाढवली जाते, ते सुद्धा कुठेतरी चुकीचे, ते सरकारच्या धोरणात एकदम बसतच नाही आहे.
पण तरी सिडको याचा अवलंब करते, कशामुळे करते हेही सुद्धा अजून कळालेलं नाही. जे म्हाडामध्ये तसं होत नाही. म्हाडामध्ये 20 मळ्याचा असो किंवा 25 मळ्याचा टावर असो, तुम्हाला ती किंमत सगळ्या टावरची सारखीच असते, कारण ती सरकारच्या कोट्यातून घरे बांधलेली असतात, सरकारच्या बजेटमधून ती घरे बांधलेली असतात. आता इथे असाही प्रश्न नाही की सिडको म्हणजे सिडकोचे घर बांधण्यासाठी ग्राहकाकडून पैसे घ्यायचे आणि त्याच्यातून घर उभी करायची, असं नाही आहे. कुठेतरी 2019 आणि 20मध्ये जे घरांचं बजेट होतं मित्रांनो, हाऊसिंग प्रोजेक्टसाठी जे सिडकोचं बजेट होतं, जवळजवळ 1,500 करोडचं बजेट होतं. 1,500 करोडचं बजेट हे 2019 आणि 20साठी ठेवण्यात आलं होतं. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जे काही घरं बांधणार किंवा हाऊसिंग प्रोजेक्ट जे येणार होते EWS आणि LAGसाठी, मग एवढं बजेट असताना, एवढा सफिशियंट पैसा असताना सुद्धा सिडको नाहकपणे किंवा विनाकारण आर्थिक भुर्दंड विजेत्यावरती लादून त्यांच्याकडून जास्तीत जास्त पैसे उकळण्याचा प्रयत्न करताना कुठेतरी दिसून येते. ह्या मागच्या 3 लॉटरीवरून मी हा अंदाज काढतो मित्रांनो. मी स्वतःचं काही मनाचं सांगत नाही. 3 मागच्या लॉटरीचा अंदाज घेतला मी. अनेक विजेत्यांशी मी कमेंट्स वाचलेले आहेत. अनेक विजेत्यांनी तर सांगितलेलं आहे की आम्हाला असं अडचणी येत आहेत. त्याच्या अनुषंगाने मी हा व्हिडिओ बनवत आहे आणि मी स्वतः सिडकोच्या घरात राहिलेलो आहे. 6-7 वर्ष माझी सिडकोच्या घरामध्येच गेलेले आहे. त्याच्यामुळं सगळे हे अनुभव मी स्वतः घेतलेले आहेत. तर त्याच्यामुळं कुठेतरी ह्या गोष्टीकडे सिडकोने लक्ष देणं आवश्यक आहे. ह्या गोष्टीत सुधारणा करणं आवश्यक आहे. येत्या काळामध्ये, येत्या भविष्य काळामध्ये सिडकोला जर आपली गुणवत्ता टिकून ठेवायची असेल, सिडकोला जर आपली विश्वासार्हता टिकून ठेवायची असेल, तर मात्र कुठेतरी काही बदल करणं आवश्यक आहे आणि त्याचे इम्प्लिमेंटेशन करणं, त्याची अंमलबजावणी करणंही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. पुन्हा भेटूया मित्रांनो एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.